आई मला बी खिडकीजवळ उभं राहायचं आहे. दिने उभा आहे तिथं. अरे थांबा ना. एक तर शांता काकू चंदा नाही दिसून राहिली. चढल्या का नाही चढल्या. एक तर ट्रेनचा हॉर्न बी वाजून राहिला. मी इथं काही कामासाठी उभा आहे. मी पाहून राहिलो बाहेर दिसते का म्हणून माझी आई चंदा काकू. तुला काय आहे, तू इथं आहे नाही इथं. आता भांडू नका रे. मग आपापल्या जागेवर बस जा. आहे ना तुमच्या सीटा. आपण आता आपापल्या सीटा पाहू ना. इतक्यात आहे तर सगळ्या जणी ते येऊ द्या. काकू एकदा फोन करून पहा बरं आणखी. फोन बी नाही लागून राहिला. लता काकू गेली त्या तिकडल्या डब्यात पाहिले. चढले असन त्या दुसऱ्या डब्यात असन. मला तर खूप वाईट वाटून राहिलं. चढल्या का नाही चढल्या काही समजून नाही राहिलं. मी चिंता कायले करता. त्या दोघी विचार आहे ती त्यालेच आपली चिंता असन. हे सगळे पोरं बाळ घेऊन चढल्या का नाही चढल्या. मोहित तू फोन लावून पाय बरं. मा फोन त्या जवळ खिच्यात काय बरं या तुला लागन तर तुला दुसरं सिम आहे तर आई लावून पाय तो. मोहित गाडी धक्के मारून राहिली. खाली उभा राह पडून जाशील. उभा कायले राहिला. थांबा थांबा बेल जाऊन राहिली. हॅलो हॅलो शांता काकू. माझं फोन दे माझं. दिने चुपचाप थांब. त्याला बोलू दे पहिले. बोल बोल अर्चना. अर्चना नाही मी मोहित बोलून राहिला. काकू तुम्ही चढल्या का ट्रेनमध्ये. सगळ्याला खूप चिंता होऊन राहिली. हो हो आम्ही चढलो. चंदा बी चढली मी बी चढली. तुम्ही चढले का सगळेजण. काकू आम्ही सगळेच जण एका जागी. तुम्हाला लता काकू पाहायला बी आली आहे. चांगलं वाटून राहिलं तुमचं ऐकून. तुम्ही सगळे आहे म्हणून. तुम्ही बसा आम्ही येतो बरोबर. आम्ही हाय ट्रेनमध्ये चढलो आहे. आमची काही चिंता नका करू. येऊन राहिलो आम्ही. ठीक आहे काकू मग ठेवतो फोन. सगळेजण ऐका. शांता काकू चंदा काकू ट्रेनमध्ये चढले आहे आणि ते येऊन राहिले. तुम्ही सगळेजण चढले तर आम्हाला खूप बरं वाटून राहिलं म्हणे. तुम्ही आता चुपचाप रिलॅक्समध्ये बसा म्हणे. चांगले सगळेजण येऊन राहिलो म्हणे आम्ही. आता किती खुशी वाटून राहिली. काकू चढल्या म्हणते त्या. आता बसा सगळेजण आरामात आपण बसू. बसा बरं तुम्ही आता इथंच बसा. मग त्या आल्यावर आपण आपल्या सीटावर जाऊ. येऊ पावला बापा. बस बस रे दिने. आता ट्रेन चालू होऊन राहिली. धक्के मारून राहिले. बसा बरं तुम्ही दोघेही. मोहित तू बी बस. काकू तुला खिडकीजवळ बसायचं आहे ना. कधी ये इथे ह्या साईडनं बस. मी तिकडे बसतो. आधी मी तिथे येतो. इकडेच कोण नाही बसली सुनीता. सुद्या ना पोरा बाळाले. ह्या बी आपल्या सीटा आहे ना. लावणं बी मोहित चष्मा लाव. मस्त वाटते. आता काय करायचं चष्मा लावून. लाव मस्त वाटते. तू नाही आणला का ग्रीष्मा चष्मा. आणलाय मी काय लावू आता. उद्या लावीन मस्त. मला पहिलेचे चष्मा आहे आम्हाला. मी गॉगल लावला तर मला काही दिसणारच नाही. हो बरोबर आहे तुझं. मला वाटते ह्या दोनच्या ह्या सीटा आपल्या होय. त्या बाजूच्या बी होय. आणि त्या साईडची त्या दोन त्या असन आपल्या 11 जणांच्या बरोबर इथं सीटा. डायरेक्ट हे ट्रेन पंढरपूरला जाते म्हणून याची तिकीट तरी भेटली आपल्याला. नाही तर मग कोणती ट्रेन कोल्हापूर सोलापूर इथून जावं लागते. हे पंढरपूरचीच ट्रेन आहे. ह्या हप्त्यातून 1-2च वेळा राहते वाटते. मी वर जाईन झोपाले. तुझी सीट तर खाली आहे ना. मी माझ्या आईच्या सीटवर जाईन. वरपेक्षा खालीच चांगलं वाटते. पहा किती दिसते. आजी तुम्ही माझ्या सीटवर बस जा. हो मी त्याच सीटवर बसेन. त्याची खूप धावपळ सुरू होती. कामच सगळेजणी चढले का नाही चढले तर. आपण उशिरा चढलो. चंदा आणि ते शांता काकू ह्या मागं होत्या. माहीत नाही चढल्या नाही चढल्या. ट्रेनही चालू झाली. आपल्याला काय करायचं आहे. चढल्या असेल नाही तर नसन चढल्या. करायचं काऊन नाही. त्या दोघीसाठीच तर महत्त्वाचं आहे. आपण चाललो नाही तर बाकीच्याचं काय करायचं आहे. त्या चढण तेव्हाच तर आपण आपल्याला वाटन का समाधान. आपणही जाऊन आलो. आपण त्यांना दिसलो नाही ना आतापर्यंत. नाही आतापर्यंत दिसलोच नाही आपण. आपण ट्रेनमध्ये बी ह्या डब्यात चढलो ना. तुला का बरं कुल्फीच घेतली. छान आईस्क्रीम का बरं नाही घेतलं. मला ही कुल्फी खूप आवडते. मलाही कुल्फी म्हणते. मला खूप दिवसाची हीच कुल्फी आवडते. याने ह्या सीटवर बसू माझ्या. नाही बसतो मी विंडो सीटजवळ. हे आवाज थोडा थोडा ओळखीचा नाही वाटून राहिला. का मग इथं कोण ओळखीचं राहीन आपल्या. चाल लवकर. बरं झालं बिचारे सगळेजण बसले आहे म्हणून. पुढच्या डब्यात आहे ते. चाल या ना तुम्ही. ते तुम्ही मागे राहून जा. चंदाचा आवाज. चंदा आली का. हो हो येऊनच तर राहिली मी. चाल. हे कोण आहे. हिले पाहिलं तर काय वाटून राहिलं. मला पाहिल्याबरोबर तोंड काऊन तिकडे केलं. चेहराचा तर पूर्ण ओळखीसारखा वाटून राहिला. ह्या साईडची कोण आहे हे. असं वाटून राहिलं का दोघीली पाहिलं आहे. चंदा काऊन उभी आहे. चाल ना. चंदाच होय वाटते. शक्कन झाली झोपल्यावानी. उभी काऊन आहे. चालत नाही का. 1 मिनिट इकडे ये जाण का. कायले बनवून राहिली चंदा काकूले.
काय म्हणतं? काय झालं आता? करते आहे 1 मिनिट. काय म्हणतं? कायले बोलायला तू आणखीन मांग? तुम्ही दोघीकडे बरोबर पाहा, तुम्हाला ओळखीच्या वाटते का? तर कायले या ओळखीच्या वाटण नवीन बायानं एवढ्या मॉडर्न सारख्या पोरी आहे बसल्या, तू कायले मला ओळख म्हणतं? तू बरोबर पहा. कुठे चालल्या पोरी? तुम्हाला काय करायचं आहे? काही नाही, असंच सहज विचारलं. तुम्ही जा, आम्ही अनोळख्यांना नाही सांगत. चल व चंदा, हिच्यासोबत बोलून पाहता का? तूच बोल, मी चालली. गेल्या का त्या? दिसून राहिल्या ना, नाही थांबून पुढे जाऊन उभ्या राहील. गगलनं कॅप काढू नको. हे चंदा आहे ना, ते जास्त हुशार आहे, तिच्याच लक्षात आलं. बरं झालं तुम्ही पद्मा, तू बरं झालं म्हटलं की ओळखत नाही म्हणून. आम्ही अनोळख्यासोबत बोलत नाही. हो, ते शांता काकू चुपचापच राहिली. चंदाले म्हणते तू बोल, मी चालली. हे चंदा जास्त हे आहे, चंदा खूप हुशार आहे. तू पाहिजो का तर शोध लावून तर चंदाच लावून. नाही नाही, मी नाही ओळखायला आली पाहिजे. जाऊन राहिला आलो तर आता बसलो ट्रेनमध्ये, ट्रेन बी चालू झाली. आता का उतरायची हिंमत आहे का आपल्याला त्याला? का त्याच्यासोबत चाललो आपण? तुमचं बरोबर आहे, पण मी जर खोटं सांगून आली ना. अरे काय मी सांगून आली का? मी पण खोटंच सांगून आली. आपल्याजवळ प्लॅन बी बी तयार आहे ना. खूप हुशार आहे पण चंदा. कसं लक्ष होतं तिचं, पाहिल्यासारखं वाटते. अशी तशी सांगत होती. चंदा माहिती तुमची का बरं त्यांच्यासोबत, चंदासोबत दुश्मनी आहे? माझी काही खास कारण नाही आहे दुश्मनीसाठी. मी तिची काही दुश्मन नाही आहे, तशी ते चांगली आहे. तोंडावर बोलते पण खरं बोलते. तुम्ही तिच्या साईड नाही काय? कोणाच्याच साईड नाही? साईडनं कोणाच्याच नाही आहे, पण ते थोडंसं आपण जास्तीचं केलं म्हणजे तो आपल्याला ते उत्तर देते. जाऊ दे ना, आपला काय करायचं आहे. चल आपण एन्जॉय करू. काय आणलं तू टिफिनमध्ये? मी काहीच नाही आणलं. मी घरून थोडी टिफिन घेऊन येणार आहे. आपण ट्रेनमध्येच ऑर्डर देऊन देऊ. आणि पिझ्झा बर्गरचा देता का? हो, तुला जे वाटन ते तू घे. चालते का? आपण कुठे आहे त्या बसल्या, चोरून बघू. नाही नाही, आपण आताच सापडून जाऊ. सगळं शांत होऊ द्या, मग पाहू. नाही, जाऊच नको. तो शांता काकूचा दिनी आहे, मा हुशार आहे. चिल्लर गँग आहे ना, सगळेच जण ओळखून येईल. कुठे गेलत्या बापा तुम्ही? कोणत्या डब्यात चढल्या होत्या? किती आमची हे होऊन गेलती. ड्राईव्ह फोन लागे नाही, काही लागे. गाडीचा हॉर्न बी वाजायला लागला होता. आम्हाला वाटे आता कसं होईन, तुम्ही दोघी खाली राहिल्या का काय झाल्या? आम्हाला वाटे आम्ही सगळेजण पाहतो बा, कोण राहिलं का काही झालं सामान खाली. तर ट्रेन थोडीशी समोर सरकली, मग आम्ही दुसऱ्या डब्यात चढून गेलो. आता बरोबर पाहिजे बा, याच्या वेळेस कोण नाही हरपत ना. जी चंदा आहे सोबत तुमच्या, तर हे 3 जण तर मस्त बसले. राम लक्ष्मण भरत आणि का झाले ते राम लक्ष्मण भरत. पहिले भांडले, त्यांनी मस्त मजाच केली. चष्मेच लावले होते. मग खिडकी पाशीच उभा राहतो. एक म्हणे मी इकडून राहतो. आता बसले का जागी? दिनिया, तू आली ना, आता लक्षही नाही का? आई, तुला आमच्या मागे बरोबर येता नाही आलं का? किती भेलो होतो मी, किती लढलो मी. लढची काय मी तुला सोडून गेलती का? एवढ्या साऱ्या जणी तर होते. राहिलोही असतो आम्ही तर आलोच असतो. आमच्याशिवाय ट्रेन सुटत होती? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही मला ऐकान का नाही ऐकान? शांता काकून तर मला काही ऐकलं नाही. काय आणलं चंदा धरून तुला आणखी? पहिले काही करू नका, पहिले डब्बे सोडा आणि जेवून घ्या. भूक लागली. आम्ही येऊन राहिलो होतो. ती एका डब्यामध्ये आमने सामने बसल्या त्या 2 जणी. एक तो हुबेहूब पद्मा होते, चष्मा गिस्मा लावून. तिला तसं मी पाहिलं आहे ना. आणि दुसरी मा एवढी लक्षात नाही आली कोण होय. तर पद्मा खायला येईन व आलीस तर आपल्यासोबत आली असते. मी म्हणता बा, मला तर वाटते त्याच होय. मी जसं म्हणलं तिच्याकडे पाहायला लागली तशी पलटवली आणि ते दुसरीवाली बी पलटली. हो शांताबाई, तुम्हाला बी दिसली का? म्हणे मला इकडे या पा. मी बोललीच, कुठं चालल्या तुम्ही? तर ते म्हणे तुम्हाला काय करायचं आहे? उलट उत्तर दिलं. आवाज बी वेगळाच होता. येऊन गेली. मी म्हणलं चंदाल तूच कर चौकशी. ते पद्मा राहते ते आपल्यासोबत बोलती नाही का? ते आपल्यासोबत बोलतीच काहून? आपण तिला आणलं नाही तर. हे पाय चंदा, आता तुला सांगतो, पद्मा आणि ते कोणी असं आपल्याला काही करायचं नाही. त्याचं नाव सोडा आणि चला मस्त आपण चाललो आहे आता पंढरपूरला. ते पण विठ्ठलाचा ध्यास धरा. मस्त चांगले भजन म्हणा. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा,
पंढरीच्या पांडुरंग हृदयी असावा. पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. काशी गेले पंढरीसी आले तरी देवा. भेट नाही झाली कुठे कुठे शोधू जीवाला होईल विसावा. पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. एक नंबर काकू, मस्त भजन म्हणलं तुम्ही. तुला नाही सुरुवात केली. चला ज्याला जेवायचं जेवा, मस्त आपण भजन म्हणत जाऊ मग. हो, पंढराच्या विठ्ठलाचं ध्यान करा.